झी 24 तास एक पाऊल पुढे। सकाळी चहाबरोबर खाण्याचा गरिबांचा पाव आता महागलाय। नाशिक जिल्ह्यामधल्या सगळ्या बेकरी चालकांनी पावासह सर्व बेकरी उत्पादनांचा दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। 1 ऑगस्ट पासून हे दर लागू होणार आहेत। मैदा, तूप, साखर आणि इंधन दरवाढीमुळे 15% दर वाढणार आहेत। त्यामुळे हक्काचा वडापाव आणि आता मिसळ पावही महाग होणार आहे। त्यामुळे केकही महागणार आहे आणि केक महागल्याने वाढदिवस साजरा करणंही महागडं होणार आहे। तेल, तूप, साखर, मैदा हा बाहेरून येतो। मैदा सुद्धा यूपी एमपी मधून येतो। त्याचे भाव वाढले। डिझेलचे आता कालच भाव वाढले। त्याच्यामुळे ट्रक जे येतात त्याचा भाव वाढून येऊ राहिले। सर्वच कच्चा माल जवळजवळ ते 40% प्रमाणे जवळजवळ वाढलेले आमच्या मालाचे, आणि म्हणून आम्हाला आता ही भाववाढ करणं अत्यंत गरजेचं झालं। प्रोडक्ट्स करणं आम्हाला अशक्य गोष्ट राहिली। फार नुकसान होतं आमच्या जे प्रोडक्ट्स आहेत, तर आम्ही आता जवळ साधारणतः 15 दिवसापासून हे सहन करतोय, आणि इतर पुढे सर्व जर आम्हाला चालवायचं तर अशक्य गोष्ट आहे। त्याच्यामुळे ही दरवाढ करावीच लागणार आहे। गरिबांचं अन्न असलेला पाव आता नाशिकमध्ये 1 ऑगस्ट पासून महागणार आहे। जवळजवळ 15 ते 20% वाढ ही बटर, ब्रेड आणि छोटे छोटे जे बनपाव असतात त्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। आपण बघू शकतोय की ही बेकरी आहे, या बेकरीमध्ये हा पाव तयार केला जातोय। यासाठी लागणारा जो मैदा आहे तो मैदा आता महागलेला आहे। जो पूर्वी 1300 ते 1300 रुपयाला या ठिकाणी गोणीने मिळत होता तो आता 1800 रुपये झालेला आहे। त्याचबरोबर डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे आणि वीज दर वाढ झाल्यामुळे एकूणच फटका जो आहे तो बेकरी उत्पादकांना बसतोय, आणि गेल्या महिन्याभरापासून जवळजवळ 30 ते 40% तोटा हा बेकरी प्रॉडक्ट्सला होतोय। त्यामुळे आता हा जो गरिबांचा पाव आहे हा आता जवळजवळ 25 ते 30 पैशाने महागणार आहे। म्हणजे जो आता 1.25 रुपयाला मिळत होता तो आता 1.5 ते 1.25 रुपयापर्यंत आपल्याला ग्राहकांना, सर्वसामान्य ग्राहकांना मिळणार आहे। त्यामुळे एकूणच गरिबांचा पाव जो आहे किंवा गरिबांचं अन्न जे आहे त्यालाही आता महागाईचा फटका बसणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।